आणि आता एक ब्रेकिंग बातमी हाती येते। बैलगाडा शर्यतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बैलगाडा शर्यतीचा प्रश्न निर्माण झाला होता। त्या संदर्भात याचिका देखील केल्या गेल्या होत्या आणि आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतींचं खरं तर आयोजन केलं जात होतं, पण आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टानं परवानगी दिलेली आहे। तेव्हा आता सुप्रीम कोर्टाकडून कायदेशीर अडथळा याबाबतचा दूर झालेला आहे। त्यामुळे बैलगाडा चालकांसाठी किंवा बैलगाडा धारकांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आपण म्हणतोय। बैलगाडा शर्यतींना आता हिरवा कंदील मिळालेला आहे। बैलगाडा शर्यत अनेक ठिकाणी खरं तर आयोजिल्या जात होत्या, मात्र आता बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टानं ही परवानगी दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारचा कायदा वैध असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। याविषयीचे अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। सुप्रीम कोर्टानं हा कायदा वैध असल्याचं म्हटलंय। बरोबर आहे, बैलगाडी शर्यतीला मार्ग मोकळा झालेला आहे। हिरवा कंदील दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने। बैलगाडी शर्यतीसाठी अंतिम हिरवा कंदील आहे। यापूर्वी त्यांनी परवानगी दिली होती। आज सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठाने हा निर्णय दिला आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या प्रकरणामध्ये आज 18 तारखेला अंतिम निर्णय येईल अशा प्रकारची घोषणा काल करण्यात आली होती। आणि त्यानंतर जल्लीकट्टू असो, कर्नाटकमधील खेळ असो, बैलगाडी शर्यतीचे खेळ असो आणि महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत असो, या तिन्ही खेळांचा जो संदर्भातला जो कायदा आहे तो वैध ठरवला आहे। आपल्याला माहित असेल की राज्यात बैलगाडा शर्यतीवर राज्यात बंदी घालण्यात आली होती। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली होती। त्यानंतर शर्यती संदर्भात अंतिम निर्णय हे घटनापीठाकडे सोपवण्यात आले होते आणि घटनापीठाकडे निर्णय सोपवण्यात आल्यानंतर त्या संदर्भात एक प्रकारे असं म्हणावं लागेल की यातून जो निर्णय होता तो निर्णय आज अंतिमपणे देण्यात आलेला आहे। आणि सोबतच जर बघितलं अवघ्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा निर्णय झाला होता, अवघ्या महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यत सुरू झाल्याच्या त्यावेळेस सशर्त परवानगी होती। त्यानंतर सोबतच ज्यामध्ये आज लोक बैलगाडी शर्यत पाहणारे, करणारे आणि आयोजक यामध्ये धाकधूक होती, पण आता ती धाकधूक दूर झालेली आहे आणि बैलगाडा शर्यतीला अंतिम परवानगी मिळाली आहे। याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास करून मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असो, या भागांमध्ये ज्या पद्धतीने बैलगाडी शर्यत होतात त्यांच्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे। प्रशांत, बैलगाडा शर्यतीसाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे। हा खरं तर शेतकऱ्यांसाठी तर आनंदाचा क्षण आहेच, पण त्याचबरोबर काही असं म्हटलं जात होतं, प्राणीप्रेमींनी याविषयी शंका उपस्थित केल्या होत्या की बैलगाडा शर्यतींमुळे बैलांचा छळ होतो आणि मग न्यायालयातून बैलगाडा शर्यतीवरती बंदी आणली गेली होती। बरोबर, जो विधिमंडळाने कायदा पारित केला होता तो कायदा निश्चितपणे बैलगाडी असो किंवा बैल असो, बैलांसंदर्भात जो प्राणी म्हणून समोर जातो त्या प्राण्यांवरती अत्याचार कमी करणारा अशा प्रकारचा कायदा होता आणि त्या कायद्याचा मोठा फायदा झालेला आहे। सोबतच ज्या पद्धतीनं आपल्याला माहित असेल की बैल हा धावणारा प्राणी आहे, या संदर्भात एक जो अहवाल तयार करण्यात आला होता तो अहवाल राज्यात मांडण्यात आला होता। त्या अहवालाच्या आधारावरती तो कायदा तयार करण्यात आला होता आणि त्या कायद्याच्या आधारावर सशर्त परवानगी मिळाली होती। त्याच पद्धतीचा कायदा देखील जल्लीकट्टूच्या संदर्भात तामिळनाडूमध्ये करण्यात आला होता। तो कायदा वैध ठरवला होता। त्या कायद्याला वैध ठरवल्यानंतर महाराष्ट्राचा कायदा देखील त्या संदर्भात वैध ठरवला। प्रशांत, मी तुम्हाला थोडा थांबवते। शिवाजीराव आढळराव पाटील आता आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊयात। सर, न्यूज 18 लोकमतच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। आता आपण पाहतोय ही मोठी बातमी हाती येते, बैलगाडा शर्यतीचा मार्ग आता अखेर मोकळा झालाय। खरं म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतोय की बैलगाडा शर्यती तशी सुरुवातीपासूनच जरी वादात राहिली असली तरी 2005, 2006, 2011, 2012 आणि 2000 आताची जी हे झालं त्यात प्रत्येक वेळेला बैलगाडा शर्यती कोर्टामध्ये, हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टामध्ये केसेस रंगल्या। त्यापैकी 3 केसेस मी स्वतः खासदार असताना जिंकलो। पण ह्या वेळची घटना ही अतिशय मोठी आणि इतिहासपूर्व घटना आहे। त्याचं कारण की तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या 3 राज्यांना एकत्रित धरून हा निकाल घेतलाय। तिन्ही राज्याची म्हणणं ऐकली, त्यामध्ये सांस्कृतिक किंवा वारसा काय आहे याच्यावर सुप्रीम कोर्टाने विचार केलेला आहे। बैलांच्या तांत्रिक क्षमतेवर सुप्रीम कोर्टाने विचार केलेला आहे आणि आतापर्यंतचे जे सगळे म्हणजे तामिळनाडू आणि ह्या तिन्ही राज्याने त्या राज्यामध्ये विधानसभेत केलेले कायदे हे व्हॅलिड ठरवून त्याच्यावर हा निकाल आधारित आहे आणि मला वाटतं हा अंतिम निकाल आहे
याच्यानंतर फारसं काही होणं अपेक्षित नाही. पेटा सुरुवातीला खूप विरोधात होतं. पेटा असेल, अॅनिमल वेलफेअर बोर्ड असेल किंवा PFI असतील, ही सगळी मंडळी बैलगाडा शर्यतीच्या विरोधात होती. परंतु जनमताचा रेटा, ग्रामीण भागातली संस्कृती याचा सगळ्यांचा विचार केल्यानंतर सुद्धा पेटानं नमतं घेतलेलं गेल्या 3-4 महिन्यापूर्वी त्यापासून. आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातला आनंद आहे. शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातलं आर्थिक याच्यामुळे बळकट होईल आणि संस्कृतीला आणि बैलगाड्यांची जपणूक होईल. हे मला अतिशय आनंदाची गोष्ट या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून महाराष्ट्रावर पसरली आहे. अगदी सर, आपण जर का पाहिलं तर बैलगाडा शर्यतीमुळे म्हणजे त्यावर आणलेल्या बंदीमुळे कुठेतरी बैल हा शेतकऱ्यांकडे टिकून राहिलेला नव्हता. आपण पाहत होतो की शेतीत ट्रॅक्टरचं आगमन झालेलं होतं, पण आता या निर्णयामुळे आता बैल विकले जाणार नाहीत किंवा मग शेतकऱ्यांच्या दावणीला दिसणारी बैलजोडी ही आता फक्त चित्रात दिसणार नाही. खरं म्हणजे बैलांवर इतकं प्रेम करणारा शेतकरी, बैल एखादा मृत्यू झाला तर त्याची दशक्रिया साजरी करतो शेतकरी प्रेमानं. आज आमच्याकडे असे गोठे आहेत की बैलांसाठी एअर कंडिशन गोठे सुद्धा माझ्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आहेत. बैलांचा खुराक हा माणसाच्या खुराकापेक्षा कितीतरी उत्तम प्रतीचा आणि चांगला आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं बैलांची किंमत जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये एका बैलांची किंमत होते. इतकं आम्ही बैलांना जीवापाड जगतोय. हे शेतकरी खूप मनापासून प्रेम करतोय. आणि याचा एक फायदा असा झाला की ग्रामीण भागातलं अर्थकारण वाढलंय, इकॉनॉमी वाढली आहे. अगदी टपरीवाले, वाजंत्री असतील, वडापावच्या गाड्या असतील, याचा गावोगावी ज्या बैलगाडा शर्यती होतात त्याच्यामध्ये कायदा पाळून, कायदा अनुसरूनच आम्ही बैलगाडा शर्यती भरवतो शेतकरी. त्याच्यामुळे अर्थकारण एका बाजूला वाढलंय. बैलांची जात जी आहे, खिलार जात, त्याचं संवर्धन व्हायला लागलंय आणि तिसऱ्या बाजूला संस्कृती वाढते. असा मल्टिपल फायदा झालेला आहे. अगदी सर, या बंदीमुळे कुठेतरी खिलार जात ही दुर्मिळ होईल, नामशेष होईल अशी जी भीती निर्माण झाली होती. कारण गेल्या 20 ते 25 वर्षांपूर्वी ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या दारापुढे एकतरी खिल्लार गायी असायची, पण हे कुठेतरी आता दुर्मिळ होत चाललेलं चित्र आता काहीसं बदलेल असं दिसतंय आणि शेतकऱ्यांना हा एक दिलासा देखील म्हणता येईल. नक्कीच चित्र बदलेल. आणि गेल्या 2 वर्षापासून पाहता, जेव्हापासून बैलगाडा शर्यतीला तत्वशः मान्यता दिलेली आहे, त्यानंतर बैलांची आवक जावक, बैलांचा व्यापार वाढलाय, बैलांच्या किमती वाढल्यात, बैलांची संख्या वाढायला लागलेली आहे. ही एक चांगली लक्षण आहे. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तेव्हा आता आपण पाहतोय की महाराष्ट्र सरकारचा हा कायदा वैध असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे शेतकऱ्याला हा मोठा दिलासा म्हणता येईल आणि यासाठी बळीराजाने देखील आनंद व्यक्त केलेला आहे. बैलगाडा शर्यतीचा आता मार्ग मोकळा झालाय. ज्या पद्धतीनं कोर्टानं अंतरिम निकाल दिल्यानंतर वर्षभराच्या कालावधीमध्ये कोणत्याही वादाविना महाराष्ट्रभर प्रचंड उत्साहात आणि लाखो बैलगाड्या शर्यती देखील काही बैलगाडा शर्यती प्रेमींच्या उपस्थितीत पार पडल्या होत्या. पण आता सुप्रीम कोर्टानं देखील आज बैलगाडी शर्यतीला अंतिम परवानगी दिलेली आहे आणि यामुळे आता बैलगाडी शर्यती प्रेमींमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे. सुप्रीम कोर्टाकडून कायदेशीर अडथळा दूर करण्यात आलेला आहे. आपण याविषयी अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून, जे नवी दिल्लीतून जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आता आपण पाहतोय महाराष्ट्र सरकारनं हा कायदा वैध केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी तर ही दिलासा देणारी गोष्ट आहेच. त्यामुळे आता खिलार जातीचं जी गाय होती किंवा दुभती जनावरं होती त्याचं सुद्धा आता कुठेतरी संवर्धन होईल. ते कुठेतरी नामशेष होण्याच्या मार्गावर होते. बरोबर आहे. ज्या प्रकारच्या प्रजाती होत्या, खास करून बैल हा प्राणी आणि त्याच्या प्रजातीच्या अवशेष होण्याच्या मार्गावर होत्या, त्या प्रजाती याचा वाचतील अशा प्रकारचा हा निर्णय झालेला आहे. आणि ज्या पद्धतीनं तमिळनाडूचेही नेते जे आहेत आणि सोबतच मंत्री देखील जे आहेत ते देखील इथे जाताना आपल्याला पाहायला मिळते. ते तमिळनाडूमध्ये हा तमिळनाडूसाठी एक मोठा खेळ मानला जात होता आणि अशा वेळेस जर आता बघितलं तर यासाठी ज्या पद्धतीनं हा एक मोठा निर्णय मानला जातो, तमिळनाडू असो की महाराष्ट्र असो कर्नाटकसाठी, पण आज ज्या पद्धतीनं हा अंतिम निर्णय आला आहे आणि जो कायदा महाराष्ट्र सरकारने तयार केला होता त्या कायद्याला वैध ठरवला. कारण की त्यांनी ज्या पद्धतीनं प्राणी मात्रांवरती कुठल्याही प्रकारचे अत्याचार केले जात नाही आणि जो खास करून बैल जो आहे हा धावणारा प्राणी आहे हे स्पष्टपणे उल्लेख केला होता. त्यांच्या संपूर्ण शरीर रचनेच्या संदर्भात ज्या पद्धतीने
अहवाल तयार करण्यात आला होता। हा अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कच्या माध्यमातून तयार करण्यात आला होता आणि तो अहवाल देण्यात आला होता। त्या अहवालाच्या आधारावरून विधिमंडळ पक्षाचा कायदा तयार करण्यात आला। तोच कायदा इथे वैध ठरलेला आहे। आणि ज्या पद्धतीने मागणी करण्यात आली होती की बैलगाडी शर्यत असो, जल्लीकट्टी असो, या सगळ्यांवरती बंदी घालण्यात यावी, घालण्याची याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। 5-0 या प्रकारचा हा निर्णय आहे। 5 सदस्य घटनापीठाचा निर्णय आहे। जस्टिस जोसेफ यांच्या नेतृत्वातील या 5 सदस्य घटनापीठाने 5 विरुद्ध 0 अशा प्रकारचा हा निर्णय दिला आहे। त्यामुळे हा एक ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल, कारण गेल्या 200 ते 300 वर्षाची ही परंपरा आहे ज्यामध्ये बैलगाडी शर्यत होते। एकीकडे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रोषणीचा आणि सांस्कृतिक घडामोडींचा अत्यंत महत्व जाणवला, कारण की बैलांच्या संदर्भात असो किंवा शेतकऱ्यांचे जे सांस्कृतिक महोत्सव असतात त्यामध्ये बैलगाड्या शर्यत ही अत्यंत महत्वाची शर्यत अगदी प्रशांत, आणि गावचं आर्थिक राजकारण देखील त्याच्यावरती असतं, गावची आर्थिक स्थिती देखील त्याच्यावरती कुठेतरी अवलंबून होती। गेल्या 20-25 वर्षांपूर्वी जे गावातलं वातावरण बैलगाड्या शर्यतीच्या निमित्तानं जे तयार व्हायचं ते कुठेतरी थांबताना आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि बैल आणि शेतकरी यांच्या नात्यामध्ये बैलगाड्या शर्यतीच्या आडून कुठेतरी भेद निर्माण करण्याचं काम पेटा संस्थेकडून करण्यात आलं होतं, असा आरोप देखील बैलगाडा शर्यत प्रेमींकडून व्यक्त करण्यात आला होता। आता त्यांना देखील हा दिलासा आहे, त्यांच्यात देखील कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे। बरोबर आहे। ज्या पद्धतीनं बैलगाडी शर्यत काही वर्षापूर्वी बंदी होती महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर ज्या पद्धतीनं आर्थिक व्यवहार गावातले थांबले होते आणि म्हणजे अडचणी खूप यायच्या, थांबल्या अशा म्हणण्यापेक्षा अडचणी खूप समोर जात होता। गावागावात शर्यती निर्माण होत होते, त्यामुळे मोठ्या प्रकारे व्यवसाय देखील वृद्धिंगत होत होते। असं असताना गेल्या 25 वर्षामध्ये जर बघितलं आपण तर ही सगळी संस्कृती जी आहे गावामध्ये लोकांना एकत्र येणे, शर्यत घेणे, त्यानंतर गावांसाठी बैलांसाठी वेगळ्या व्यवस्था असणे, शेतकऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था असणे, अशा प्रकारचं एक संस्कृतीचं आदान प्रदान सुरू होतं। बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने गाव जे एका मोठ्या गावाच्या आजूबाजूला परिसरात असलेली लहान गावं असायची ते देखील एकत्र येत असायचे। असं असताना ही शर्यत बंद झाली, त्यानंतर हे सगळं रास व्हायला लागलं होतं। पण गेल्या 2 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं या सगळ्याला परवानगी मिळाली, त्यानंतर पुन्हा एकदा शर्यत झाली। दिवाळीनंतर खास करून वेगवेगळ्या भागांमध्ये ही शर्यत व्हायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की आता ही शर्यत तशी सुरू राहील आणि ज्या पद्धतीनं पशु अत्याचार कायद्याच्या संदर्भात जी म्हणण्यात होतं की ज्या आधारावरती यावरती बंदी घालावी, तो पशु अत्याचार कायद्यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र सरकारने जो विधिमंडळ कायदा तयार केला होता तो कायदा अतिशय महत्वाचा ठरला आणि त्यातून त्यालाच वैध ठरवण्याचं काम खास करून सुप्रीम कोर्टाने केलं आहे। त्यामुळे हा एक मोठा आणि एक दिलासादायक निर्णय मानावा लागेल। अगदी प्रशांत, सुप्रीम कोर्टानं जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती नेमकी कोणती आहेत, कोणकोणते सुप्रीम कोर्टाने कोणकोणत्या मुद्द्यावरती भाष्य केलंय? खास करून जर बघितलं आपण तर त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं म्हटलं की ही जी शर्यत आहे ही राज्याच्या संस्कृतीचा भाग आहे, हे अत्यंत महत्त्वाचं एक विधान केलं होतं। त्यानंतर या शर्यतीच्या माध्यमातून बैलांवरती किंवा पशूंवरती अत्याचार होत नाही या प्रकारचं एक निरीक्षण नोंदवलं होतं। सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की हा जो कायदा आहे हा कायदा वैध ठरवण्यामागे जो अहवाल आलेला। प्रशांत, मी तुम्हाला थोडासा थांबवते। आता गोपीचंद पडळकर यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। गोपीचंदजी, न्यूज 18 लोकमतच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। आता हा महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे, कोर्टानं काही निरीक्षणं नोंदवून हा बैलगाडा शर्यतीचा मार्ग आता मोकळा केलाय। खूप आनंदाची गोष्ट आहे। सुप्रीम कोर्टानं आज जो निकाल दिलेला आहे त्यामुळं बैलगाडी मालक, चालक आणि शेतकरी या वर्गामध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। खरं तर हे मागच घडायला पाहिजे होतं, पण फार उशीर झाला। आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी खूप जोरदार प्रयत्न या सगळ्या विषयासाठी केले होते, त्याला आता यश येताना दिसतंय। आणि गावगाड्यामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीला फार महत्व आहे। जेव्हापासून बैलगाडी शर्यत चालू झाली त्या दिवसापासून हे जे देशी गोवंश आहे, खिलार जातीचा जो कोंड आहे हा शर्यतीसाठी वापरला जातो। तर बैलगाडी शर्यत जेव्हा बंद होती तेव्हा कत्तलखान्याकडे जाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि आता हा निर्णय झाल्यामुळं गोवंश वाढीसाठी खूप चांगल्या प्रकारे मदत झालेली आहे। आणि दुसरा विषय, गावगाड्यातल्या यात्रांमध्ये
या सगळ्या शर्यती होण्यामुळं जवळजवळ 10,000 हजारापासून 50,000 पर्यंतची लोक या बैलगाडा शर्यतीला उपस्थित असतात. त्यामुळं या जत्रेमध्ये येणारे छोटे स्टॉल धारक, वडापाववाले, चहावाले, बैलांच्या बाबतीत साहित्य विकणारे अशा लोकांचं सुद्धा चरितार्थ या बैलगाडी शर्यतीवरती अवलंबून होता. त्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं याचा फायदा होताना दिसतोय. मी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याचं खूप स्वागत करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो प्रयत्न केला होता त्याला आज यश आलेलं आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तेव्हा आपण पाहतोय की महाराष्ट्र बैल आणि शेतकरी आणि त्याचबरोबर ही बैलगाडा शर्यत हे एक महत्त्वाचं नातं होतं आणि आता हे नातं टिकून राहण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हा महत्त्वपूर्ण जो महाराष्ट्र सरकारचा जो कायदा आहे तो आता वैध ठरवलेला आहे. सुप्रीम कोर्टानं तसा निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाचं स्वागत आता या बैलगाडा शर्यत प्रेमींकडून केलं जात आहे. सुप्रीम कोर्टानं काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवून या बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील दिलेला आहे. महाराष्ट्र सरकारचा जो कायदा आहे तो वैध ठरवलेला आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि त्यामुळे आता गावागावात आता पुन्हा भिरचा नारा, भिरचा आवाज आता घुमणार आहे. बैलगाडा शर्यतीवरती बंदी नाहीये, तर आता हा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे. त्यामुळे बळीराजाला, शेतकऱ्याला आता दिलासा मिळालेला आहे. सुनावणी ही फास्टनअप झाली, जी जवळपास 7-8 वर्ष फक्त बंदी 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 ही गोष्ट ऐकू येत होती. त्याला मागच्या वर्षी ही आपल्याला अटी शर्तींसह परवानगी मिळाली. 5 सदस्यीय खंडपीठांकडून हा निर्णय लवकरात लवकर येण्यासाठीची कारवाई सुरू झाली आणि हा निर्णय आलेला आहे. तो आज आनंदाचा निर्णय आणि हे तमाम बैलगाडा मालकांचं, बैलगाडा शौकीनांचं, बैलगाडा प्रेमींचं यश आहे असं मला वाटतं. हा सगळ्यात त्यांचा आनंद आहे. आपण विरोधातील खासदार आहात, सत्तेमध्ये नाहीये, तरी देखील ही सगळी कामं आपण करून घेता. नक्की त्यातलं गमक काय? यामध्ये गमक नाही. तुमचं काम जर जेन्युइन असेल आणि मी जसं म्हणालो की केंद्रीय पातळीवर सुद्धा या गोष्टी म्हणजे माजी पशुसंवर्धन मंत्री गिरिराज सिंगजी यांचं यामध्ये फार मोठं योगदान हे अनेकांना ठाऊक नाहीये. पण त्यांनी अत्यंत आस्थेने हा विषय समजून घेऊन त्यांच्या डिपार्टमेंटला ज्या सूचना दिल्या त्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे. आणि हायवेचा जो प्रश्न आहे तो माननीय नितीनजी गडकरी साहेब हे पक्षभेद विसरून जेव्हा जेन्युइन काम आहे ते जेन्युइन काम बघतात आणि त्यामुळे आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 30,000 कोटी रुपयांची नॅशनल हायवेची कामं होत आहेत. मला याच्यात गमक म्हणण्यापेक्षा जर नेतृत्व जेव्हा तुम्ही त्या पदावर बसता तेव्हा त्या पक्षातीत असतं, या पद्धतीने जेव्हा काम होतं तेव्हा हे सकारात्मक काम आपल्याला समोर दिसतं. आपण वारंवार म्हणताय सगळ्यांचं श्रेय, परंतु श्रेयवादाच्या लढाईमध्ये विरोधक देखील याचं श्रेय घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतील. कोणीही श्रेय घेऊ द्या, मला त्याचा काही फरक पडत नाही. मला सगळ्यात जास्त आनंद आहे की आमच्या बैलगाडा मालकांचा, बैलगाडा शौकीनांचा इतक्या वर्षांचा लढा हा यशस्वी झालाय. म्हणजे आज तुम्ही कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा जास्त महत्वाचं, अगदी पोटच्या लेकराप्रमाणे ज्यांनी या बंदीच्या काळात सुद्धा हा बैलगाडा सांभाळला, बैलगाडाच्या संदर्भातलं लढा देत राहिले, त्यांच्या घरातला जर आनंद बघितला आज दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा म्हणजे कमी. हा पठ्ठ्या गोडी हाकणार म्हणजे हाकणार. खासदार गोडीवर बसले होते. आज सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय. आज खऱ्या अर्थानं खासदार आनंदोत्सव कसा साजरा करणार आहेत? हा आनंदाचं नक्कीच पेढे वाटून तर सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर बैलगाडा मालकांना आणि यांना सगळ्यांना भेटणारच आहे. त्यामुळे हा पठ्ठ्या घोडीवर बसणार. ती जी फोटो फ्रेम होती, ही फोटो फ्रेम फार महत्वाची अशासाठी होती की त्याला एक मोमेंट असतो आणि तो मोमेंट जेव्हा तुमच्या संपूर्ण मीडियावर, म्हणजे मी सगळ्या मीडियाचं मनापासून आभार मानेन, कारण ही गोष्ट सोपी नव्हती. कारण देशातला एक खासदार हा घाटात घोडीवर बसला होता आणि त्याला आपण वृत्तवाहिन्यांनी ज्या पद्धतीनं प्रतिसाद दिला, ज्या पद्धतीनं आपण ही गोष्ट पोहोचवली, त्यामुळे ही अनेकांपर्यंत पोहोचली ज्यांना काही ज्या भागांमध्ये. त्या सुप्रीम कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर महाराष्ट्र शेतकरी, बैल आणि बैलगाडा शर्यत हे जे नातं आहे हे नातं अधिक घट्ट होताना आता यापुढे आपल्याला दिसणार आहे. या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.